Welcome dear friends. Today we are going to complete this practice set 7.1. Okay, question number 11. Okay, I'm reading the question. Find the surface area and the volume of a beach ball shown in the figure. So you have given the figure of this ball which the diameter is 42 centimeter. 42 सेंटीमीटरचा डायमीटर दिला, त्याचा व्यास दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला टोटल सरफेस एरिया, ऍक्च्युअली सरफेस एरिया काय आणि टोटल सरफेस एरिया काय, ओके, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम दोन्ही गोष्टी फाइंड आउट करायचे. आणि फॉर द स्पेअर, हा स्पेरिकल बॉल आहे, ठीक आहे. तर याच्यासाठी फक्त रेडियस आपल्याला आवश्यक आहे, बाकी कशाचीही गरज लागत नाही, असं नसतंच काय. त्याच्यामुळे फक्त आपल्याला रेडियस असली की बस, म्हणजे डायमीटरवरून रेडियस काढा आणि दोन्ही फाइंड आउट करून घ्या. ओके, सो अबाउट spherical ball. Okay, sorry, spherical ball. So diameter is given, the radius is not given. Okay, so we can find from the diameter. Okay, so diameter is equals to 42 centimeter. To find the radius we have to divide diameter by 2. So it will become 42 divided by 2. So the radius will be 21 सेंटीमीटर. तुम्हाला रेडियस भेटली त्या बॉलची, किती आहे? 21 सेंटीमीटर एवढी आहे. विथ द हेल्प ऑफ दिस रेडियस वी कॅन फाइंड सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम बोथ. राइट, सो ऍट फर्स्ट वी विल फाइंड द सरफेस एरिया ऑफ बॉल. सरफेस एरिया ऑफ बॉल, त्या बॉलचा आपण सरफेस एरिया काढूया. आता सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय पहा, हेमिस्फिअर साठी आपण 2 पाय आर स्क्वेअर घेतला होता, हा पूर्ण आहे, म्हणजे याच्यासाठी काय येणार आहे 4 pi r square. Okay, so at first we have to see ki is it given the value of pi? No, the value of pi is not given. So we can take the value of pi 22 upon 7. Why? Because radius is multiple of 7. Okay, so 4 into 22 upon 7 into radius square means 21 चा square लिहूया. Okay, next step 4 into 22 upon 7 into 21 into 21. तुम्ही तर 4 4 1 लिहिलं असतं तरी चाललं असतं, ठीक आहे, पण कॅन्सलेशन आहे, सोपं जाईल. 7 म्हणजे 7, 7 3 जा. आता काय काय उरलं पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं 88 इंटू 21 3 जा, दॅट विल बी 63. आता या दोघांचं जे काही मल्टिप्लिकेशन असेल, सो दॅट मल्टिप्लिकेशन विल बी द सरफेस एरिया ऑफ दॅट बॉल. त्या बॉलचा सरफेस एरिया असेल ज्यावेळेस आपण त्या दोघांचं काय करू, मल्टिप्लिकेशन करू. ओके, सो वी विल मल्टिप्लाय 88 इंटू 63. ओके, तर तुम्हाला मी मेथड सांगितली, त्या मेथडनं मल्टिप्लाय करूया आपण. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 8 3 जा 24 कॅरी 2, ठीक. ओके, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 8 3 जा पुन्हा एकदा 24 आणि 8 6 जा 48. लक्षात घ्या काय झालं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 24, या दोघांचं आलं 48. सो व्हॉट विल बी द ऍडिशन? आता या दोघांचं ऍडिशन केलं, सो आय थिंक द ऍडिशन विल बी 72. राईट, ओके, 72 प्लस 2 कॅरी, आपण कॅरी जो घेतला होता तो 2 त्यात ऍड करा, 74 कॅरी 7. ओके, पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, दॅट इज 48. 48 प्लस 7, 48 प्लस 7 काय होतं पहा, कॅन आय से 55? डेफिनेटली 48 plus 7, that will be 55. So the total surface area or surface area of the ball will be, surface area is equals to 5544 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात घ्या, हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आला पाहिजे का, कारण हा एरिया आहे. राईट, ओके, सो द टोटल सरफेस एरिया और द सरफेस एरिया ऑफ द बॉल विल बी काय असेल पहा, त्याचा 5544. क्लिअर? ओके, सो दिस इज द सरफेस एरिया ऑफ दिस बॉल. यस, बॉलचा सरफेस एरिया असेल, पण कधी, वेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ पाय 22 upon 7. जर 3.14 टाकली तर थोडासा बदल येऊ शकतो, ठीक आहे, कारण काय की त्यात मल्टिप्लिकेशन प्रोसेसमध्ये जास्त मल्टिप्लाय करण्यासाठी नंबर जास्त आहेत, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण हे घेऊ आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण 3.14 घेऊ. ओके, नाव वी हॅव टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द बॉल. ओके, व्हॉल्यूम ऑफ बॉल इज इक्वल्स टू, आता याला फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. लिसन केअरफुली, इथं तुम्हाला पाय आर क्यूब टाकायचं आहे, ठीक आहे. सो नाव व्हॅल्यू पुट करा, 4/3 इंटू 22/7 इंटू आर क्यूब मीन्स 7 चा क्यूब. राईट, ओके, चला किमती टाकून घ्या.
4/3 into 22/7 into 7 into, sorry, 21 is the radius, I think. Yes, sorry. So the radius is 21. So 21 into 21 into 21. ओके, आता इथं आपल्याला कॅन्सलेशन करावं लागेल. आता तसं जर विचार केला तर हे 21 झालं आणि हे 7 3 जा 21, म्हणजे डायरेक्ट एक 21 त्यातला कॅन्सलच होऊन जातो. ठीक आहे. सो वॉट, आता काय काय उरलं पहा, 88 अगेन आणि पुन्हा 21 into 21. ओके, अशा आता यांचं जे मल्टिप्लिकेशन असेल दॅट विल बी द व्हॉल्यूम ऑफ द बॉल. त्या बॉलचं काय असेल ते व्हॉल्यूम असेल. सो आता काय आहे पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा किंवा या दोघांचं, आपल्याला या दोघांचं माहिती आहे डायरेक्टली 441 into 88 करूया. हे असं मल्टिप्लिकेशन करणं सुद्धा सोपं आहे कारण दोन्ही 8 8 आहे. एक उत्तर काढले एक दुसरं निघणार आहे. ओके, सो 8 1 जा 8 ॲज इट इज, 8 4 जा 32 कॅरी 3, 8 4 जा 32 प्लस 3 दॅट विल बी 35. ओके, सो पुन्हा एकदा 8 2 5 3. ओके, सोपं आहे या मेथडनं करणं, त्याच्यामुळे आपण या मेथडनं केलं. ओके, 8 त्याच्यानंतर 10 कॅरी आला 1, 7 + 1 8 अगेन, पुन्हा इथं काय येणार आहे नो कॅरी, सो 8 आणि इथं 3. सो 38808 38808 सेंटीमीटर क्यूब दॅट विल बी द व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पेरिकल बॉल. तर तो जो बीच बॉल आहे स्पेरिकल बॉल, तर त्याचं व्हॉल्यूम हे असेल आणि त्याचा सरफेस एरिया हा असेल. म्हणून पुन्हा खाली लिहायचं आहे द सरफेस एरिया and volume of ball is, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ बॉल इज काय असेल पहा, सरफेस एरिया आपण काय घेतला याचा 5544 सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम काय आहे तर 38808 सेंटीमीटर क्यूब रेस्पेक्टिव्हली. ओके, म्हणजे तर हे अनुक्रमे त्यांचा एरिया आणि व्हॉल्यूम अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येतील. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come at the last question of this exercise, this practice set. Okay, so the question is, as shown in the figure, a cylindrical glass, this is a glass, ठीक है. So cylindrical glass contains water, या ग्लास मध्ये काय आहे, पाणी आहे. अ मेटल स्पियर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर, हा एक स्पियर आहे समजा. ठीक आहे, हा मेटल स्पियर आहे जो किती डायमीटर ज्याचे आहे 2 सेंटीमीटर, मीन्स रेडियस आहे 1 सेंटीमीटर. ठीक आहे. सो you have given that 2 centimeter is diameter, immersed in it, find the volume of the water. तुम्हाला हे जे पाणी आहे ना, हे पाणी, या पाण्याचं काय करायचं, व्हॉल्यूम काढायचं. ठीक आहे, ग्लासची जी कॅपॅसिटी आहे ती आपल्याला काढायची नाही, आपल्याला काय काढायचे, त्या ग्लासमध्ये पाणी किती आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा पहा. लक्षात घ्या आधी काय करावं लागेल आपल्याला. आता हा जर स्पेअर याच्यातून काढला तर या पाण्याची लेवल नक्की खाली येणार आहे. लक्षात येते का पहा, हा स्पेअर याच्यात टाकलाय म्हणून पाणी इथे आहे. हा स्पेअर जसा काय काढून घेऊ तसंच पाणी काय होणार आहे, खाली होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचं जेवढं व्हॉल्यूम असतं तेवढंच पाणी वरती सरकणार आहे. ओके, म्हणजे वर सरकणाऱ्या पाण्याचं व्हॉल्यूम, समजा इथं पाणी होतं, कन्सिडर करूयात आपण या ठिकाणी पाण्याने अजून एक स्पेअर टाकला की ते पाणी इथल्याऐवजी इथं जाणार आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे एवढं हे जे वाढणार आहे इथं, तर ते झालं व्हॉल्यूम त्या नवीन टाकलेल्या गोळ्याचं. ठीक आहे, सो तसं झालेलं आहे. पहिल्यांदा पाणी कमी होतं पण हा स्पेअर टाकला त्याच्यामुळे पाण्याची लेवल काय झाली, वाढली. आता ती वाढलेली लेवल म्हणजे काय, तो व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. ठीक आहे. ओके, आता आपल्याला याच्यात काय काय दिलं ते आधी घेऊयात. अबाउट स्पेरिकल काय म्हणूयात आपण त्यांना, काय म्हटलेलं आहे, छोटा स्पेअरच म्हटलेलं वाटतं, मेटल स्पेअर. ठीक आहे, अबाउट मेटल स्पेअर. ओके, काय दिलंय त्याचं डायमीटर दिलेला, डायमीटर इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. सो देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू d/2, it means 2/2, so that will be radius is equals to 1 सेंटीमीटर. आता एक लक्षात घ्या, रेडियस आपल्याकडे 2 असणार आहेत, त्याची पण रेडियस असणार त्या स्पेअरची. ठीक आहे, सॉरी सिलेंडरची, म्हणून आपण याला रेडियसला काय म्हणूयात, R1 म्हणूयात. ठीक आहे, R1 म्हटलं याला. ओके, सो it is about metal sphere. Now we have one more thing, that is cylindrical glass. Okay, about cylindrical glass. सिलेंड्रिकल ग्लास. ओके, काय दिलं सिलेंड्रिकल ग्लास विषयी बघा. आपल्याला त्याचा डायमीटर दिलेला आहे
diameter is equals to, it is 14 centimeter. So we have to find the radius, but this radius will be r2. Why? Because r1 is the diameter of the sphere, okay, metal sphere. So r2 is equals to d upon 2. So d is 14 upon 2, so that will be 7. okay, या ठिकाणी लिहितो मी खाली. सो r2 is equals to 7 सेंटीमीटर. ही झाली रेडियस कोणाची? हा जो सिलेंडर आहे त्याची रेडियस झाली. ठीक आहे. आता लक्षात घ्या की ही जी हाईट आहे ती हाईट कशाची? ग्लासची नाहीये. ओके, ऍक्च्युअली ती दिस इज द हाईट ऑफ द वॉटर इन द ग्लास. ठीक आहे. सो हाईट ऑफ द वॉटर इन द ग्लास, हाईट ऑफ वॉटर इन द ग्लास. ओके, ग्लास मध्ये जे पाणी आहे त्या पाण्याची हाईट, ज्याला आपण काय म्हणूयात, h इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. हे किती आहे? तर हे आहे 30 सेंटीमीटर. बघा आपल्याला काय काय माहिती झालं. हा जो ग्लास आहे तो सिलेंड्रिकल आहे, इथपर्यंत पाणी भरलेलं आहे, ती हाईट आहे. आता ऍक्च्युली हे विथ काय म्हणूयात आपल्याला, विथ मेटल स्पेअर आहे. हे जे पाणी आहे ना ते विथ मेटल स्पेअर आहे. ठीक आहे. सो हाईट ऑफ द वॉटर इन द ग्लास विथ मेटल स्पेअर असं आपण लिहूयात वाटल्यास. ओके, इथं लिहिणं गरजेचं आहे. ग्लास विथ मेटल स्पेअर is equals to h, that is 30 सेंटीमीटर. ठीक आहे. फक्त हे लिहिणं गरजेचं होतं, त्यात मेटल आहे, मेटल स्पेअर आहे म्हणून. ठीक आहे. सो आता आपल्याला पुढे काय करावं लागेल पहा. पुढे आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला लक्षात घ्यायचं आपल्याला जायचंय कसं उत्तरापर्यंत. आपल्याकडे आता सध्या याच्याबद्दलची माहिती झाली, फक्त हे फक्त गिव्हन आहे. इट इज ओनली गिव्हन, राईट. ओके, सो नाव व्हॉट वी हॅव टू डू. आपल्याला करायचंय काय पहा. आता तुम्हाला याचं व्हॉल्यूम काढता येतं. हे जे पाणी सध्या ग्लासमध्ये तेवढ्याचं व्हॉल्यूम तुम्हाला काढणं बिलकुल अवघड नाही. का? रेडियस आहे, हाईट आहे, पाय स्क्वेअर h, फिनिश. काढलं तुम्ही त्याचं व्हॉल्यूम. पुन्हा या स्पिअरचं व्हॉल्यूम काढा. ठीक आहे. पण तुम्हाला काढायचंय याच्यातल्या पाण्याचं, फक्त पाण्याचं व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, वी हॅव टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दिस वॉटर विथ मेटल स्पिअर. ते काढलं. पुन्हा मेटल स्पिअरचं व्हॉल्यूम वेगळं काढायचं आणि पुन्हा त्या टोटल व्हॉल्यूम मधून मेटल स्पिअर बाजूला काढायचं. राहिलेलं व्हॉल्यूम कशाचं असेल? डेफिनेटली पाण्याचं असेल. ठीक आहे. सो वी विल फाइंड, आता काय करूयात आपण, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. ओके, त्याचं सेपरेट काढलं तरी चालेल आणि दोघांचं डिफरंट काढलं, वेगवेगळ्या एकाच्या याच्यात काढलं तरी चालेल. म्हणजे एकत्र डायरेक्ट मायनस करून काढलं तरी चालेल आणि सेपरेट काढलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो आपण सेपरेट काढूयात यावेळेस. ओके, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर साठीचं पहा, आठवतोय का? 4/3 पाय आर क्यूब. इज इट राईट? 4/3 पाय आर क्यूब. चला किमती टाकून घ्यायच्या. ओके, वाटल्यास मी काय करतो, याला थोडस खाली लिहितो. 4/3 पाय आर क्यूब, राईट. सो व्हॉट इज 4/3 एज इट इज? पायची व्हॅल्यू काय? 22/7. इज इट गिवन? नो. सो 4/3 इंटू पाय, पायची व्हॅल्यू 20. एक काम करूयात आपण, पायची व्हॅल्यू अशीच ठेवूयात, कारण त्याच्यात पण एक पाय येणारच आहे. त्यावेळेस आपण पायची किंमत टाकू. इंटू आर मीन्स व्हॉट? रेडियस याची पाहता, हा स्पेअर आहे. स्पेअरची रेडियस काय आहे? डायमीटर 12 म्हणजे रेडियस किती आहे आपण इथं काढलेली आहे? 1. ओके, सो वी विल राईट हिअर 1 ओनली, 1 क्यूब. सो कॅन आय से 4/3 पाय सेंटीमीटर क्यूब विल बी द व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम झालं स्पेअरचं. लक्षात घ्या, मी पायची व्हॅल्यू अजून टाकलेली नाही. कारण काय? कारण पुढे आपल्याला हे कसं वापरायचं तुमच्या लक्षात येणार आहे पुढे. ठीक आहे, मी असंच ठेवतो याला. आता हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. आता मी काढतो व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटल स्पेअर. लक्षात घ्या. ठीक आहे. सो नाव व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ स्पेअर. ओके, तर याचा फॉर्म्युला काय असायला पाहिजे? आता सिलेंड्रिकल आहे हा. ओके, हे जे आहे ना, हे पाणी जे आहे ते सिलेंड्रिकल, कारण पाण्याचा गुणधर्म आहे, ज्याच्यात पडतं त्याचा ते काय करतं, शेप घेतं. ठीक आहे. तसं हे सिलेंडर मध्ये आहे म्हणलं त्याचा शेप सुद्धा कसा असेल? सिलेंड्रिकल असेल. सो पाय आर स्क्वेअर एच. आता लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आपली एक राहिली. कुठली? आपण R1 R2 लिहायचं राहिलो. हा जो स्पेअरचा रेडियस आहे तो काय आहे? स्पेअरच्या रेडियसला आपण R1 म्हटलं होतं, ते R1 लिहिणं गरजेचं होतं. आणि इथं काय लिहिणार तुम्ही? R2 लिहावं लागेल. ठीक आहे. सो नाव पायची व्हॅल्यू लिहू नका, तसंच राहू द्या. पायला पाय ऍज इट इज इंटू आर. व्हॉट इज आर? आर आता हा कोणाचा आहे लक्षात घ्या? R2. दिस इज R2. R2 मीन्स 7.
Okay, so I will write 7 square into h is 30, right? Okay, so pi as it is अजून तसाच ठेवूयात. ओके, 7 चा स्क्वेअर येतो 49 इंटू 30. ओके, आता याची मल्टिप्लिकेशन करून तो पाय डायरेक्ट घेऊन टाका. ओके, 49 3 जा 147 147 झिरोला झिरो ॲज इट इज. ठीक आहे, आणि पायला पाय ॲज इट इज. ओके, हे झालं व्हॉल्यूम. कशाचं? सेंटीमीटर क्यूब. पण कशाचं व्हॉल्यूम आहे? दिस इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ द मेटल स्पेअर. मेटल स्पेअर सहितचं व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. सो आता आपल्याकडे काय काय आहे पहा. आपल्याकडे व्हॉल्यूम आहे त्या पाण्याचं, पण त्याच्यामध्ये आहे स्पेअर. आणि त्या टोटल तो जो एकटा स्पेअर आहे त्याचं पण डायरेक्टली याचं टोटल आहे, तर हे काढून टाकल्यावर हे पाणी खाली येणार आहे, त्याचं व्हॉल्यूम निघेल. ओके, सो वी विल फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर ओनली. ठीक आहे, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये शेवटी काय सांगितलं बा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. फक्त वॉटरचं व्हॉल्यूम तुम्हाला काढायचंय. आणि हे कशाचं आहे पहा, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विथ स्पेअर. या विथ मुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ओके, व्हॉल्यूम ऑफ वॉटर ओनली इज इक्वल्स टू. आता ह्याच्यात काय करणार पहा. आता फक्त आपण व्हॉल्यूम काढतोय वॉटरचं. फक्त वॉटर लक्षात घ्या. फक्त वॉटर म्हणजे कळतंय का, ज्याच्यामध्ये स्पेअर नाही. ओके, सो याच्यात काय लिहावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ पहिल्यांदा घेणार आपण वॉटर विथ स्पेअर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ स्पेअर मायनस, लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. ओके, सो आता टाकून घ्या किमती याच्या ऍज इट इज. पुढे जाऊयात. व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ स्पेअर किती आहे पहा. वॉटर विथ स्पेअर, लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आहे. वॉटर विथ स्पेअर म्हणजे काय झालं, 1470 मायनस हे घ्यावं लागेल 4/3 पाय. ओके, एवढंच आहे याच्यात, कारण याचा रेडियस 1 होता त्याच्यामुळे तो तिथंच संपलाय. आणि याचा पण पाय आहे, सॉरी याच्याकडे पण पाय आहे ना. ओके, पाय मायनस 4/3 पाय. दोघांकडे पाय आहे, पाय कॉमन काढा. पाय इन ब्रॅकेट काय आलं बा, 1470 मायनस 4/3. ओके, आता पुढची स्टेप काय असेल, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. सो काय होईल पहा, आता मी याची किंमत टाकून घेतो लगेच. ओके, इनटू. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात आपण. ओके, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल ना. ओके, काय आलं बघा, 3 0 जा 0, 3 7 जा 21, कॅरी आला 2, 14 3 जा डायरेक्ट 14 3 जा केलं तरी चालेल. ओके, 42 + 2 44. पटलंय का बघा. ठीक आहे, क्लिअर. ओके, मायनस याच्या खाली काही नाही म्हणजे 1, 4 1 जा 4 अपॉन मध्ये 3. ओके, आता यांचं सबट्रॅक्शन करूयात. काय होईल पहा, 22/7 ॲज इट इज इनटू. आता या दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं आपण तर काय आहे पहा, 4 4 10 आहे. 4 4 10 म्हणजे याचा अर्थ कळला असेल आपल्याला. तर सबट्रॅक्शन करताना 06 येणार आहे. ठीक आहे, सो कॅन आय से 4406/3. येस, इफ यानं हे डिव्हिजिबल असेल तर डिवाइड करून घ्या. ठीक आहे, मला वाटतं हे डिव्हिजिबल असू शकतं. हे आहे का चेक करता येतं आपल्याला. कसं करतात, 4 4 8 + 6/3. नो, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. यानं बघूयात आता. 7 1 जा 7, 7 6 जा. ओके, 42 2 उरल. पुन्हा काय होतो 14. म्हणजे मला वाटतं दिस इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 7 and 3 बोथ. दोन्ही नंबर म्हणजे कोणी 7 ने आणि 3 ने दोघांनीही तो नंबर डिव्हिजिबल नाही. क्लिअर. ओके, सो द लास्ट स्टेप काय असायला पाहिजे. आता पहा, पुढच्या स्टेपला आपल्याला काय करावं लागेल. ओके, सो आय एम रायटिंग हिअर. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, किंवा एक काम करा, हे असंच ठेवा. म्हणजे कसं 22 ला 22 ठेवा, इंटू घ्या 4406 आणि डिवाइड बाय 21 करा. चालेल, नो प्रॉब्लेम. का, कारण काय नाहीतरी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि हे पुन्हा होणारच आहे मल्टिप्लाय जरी कॅन्सलेशन झालं. आता 21 1 जा 21. ओके, 21 2 जा 42. किती आलं पहा, 21 2 जा 42. ओके, मी इथे लिहितो थोडंसं अलीकडे. ओके, किती उरलं पहा बरं, 2 उरला. ओके, दिस इज 20 नाव, बट 20 इज नॉट डिव्हिजिबल बाय 21. This 20 is not divisible by 21. So we have to take one more, the next number, that is 6. But this time we have to take 0 here. आपल्याला 0 घ्यावा लागेल. ठीक आहे, सो 21 1 जा 21, 21 मला वाटतं डायरेक्ट 9 जा बसला. ठीक आहे, 21 9 जा. 21 9 जा किती येतो, 189. 189
म्हणजे किती शिल्लक राहिलं पहा. आता नंबर तर संपला म्हणजे पॉईंट तर येणारच आहे. ठीक आहे. सो 21 9 जा 189. किती उरलं पहा. आय थिंक 17 इज रिमेन, राईट. 17 राहिलं का पहा. कारण याच्यातला 189 मधला 190 झाला तो, पुढचे 6 7 झाला आणि 10 म्हणजे किती झालं 17. सो 17 अगेन नॉट डिव्हिजिबल बाय 21. सो इन्क्रीज 0, त्याच्यात एक 0 ऍड करा. काय होईल तो 170. आता 170 म्हणल्यावर कितीचा बसेल पहा बरं. 21 8 जा 21 8 जा किती भेटतो तुम्हाला 168. ओके. सो 8 जा किती उरलं 2 उरला. ओके. कारण 170 होता 68 गेलाय. ओके. म्हणजे उरलं काय पहा बरं 2 उरला. 2 इज नॉट डिव्हिजिबल म्हणजे पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, त्या 2च्या पुढं एक 0 घ्यावा लागेल. ओके. बरं 0 घेतला, अगेन इट इज नॉट डिव्हिजिबल, पुन्हा तो डिव्हिजिबल नाही म्हणजे पुन्हा अजून एक 0 तुम्हाला इथे घ्यावा लागेल. सो इट विल बिकम 200. ओके. 200 पुन्हा डिव्हिजिबल नाहीच आहे म्हणजे कितीचा भाग बसतो पुन्हा 9चा भाग बसतो. पुन्हा कितीचा भाग बसणार आहे तुमचा तो 9चा भाग बसणार आहे. आता 9चा भाग बसला, उरलं किती पुन्हा उरलं 11. ओके. 11 वरती 0 दिला, किती झालं 110. ओके. 21 न ते डिव्हिजिबल नाहीच आहे अजून, कारण 5 जा 105 होतं म्हणजे या ठिकाणी 5 आला. आता जर समजा तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर 5 उरला, पुन्हा 5 ला डिवाइड करत गेला तर 21 2 जा येतो म्हणजे पुन्हा इथं 2 येणार आहे म्हणजे काय आलं 209.8095 आणि हे पुढं चाललेलंच आहे. ओके. 9च्या नंतर तुम्हाला इथे किती दिसतं 5. ओके. आय थिंक इट इज नॉट इन कॅमेरा. सो ओके. सो या 9च्या पुढं 5 आलाय. ओके. का 5चा, कारण 110 होता ना. सो 21 5 जा 105 घेतला आपण, 105 असल्यामुळे हा 5 बसला 5चा. ठीक आहे. पुन्हा उरलं किती 5 उरला, मग पुन्हा 2 जा म्हणजे पुन्हा याच्या पुढे 2 येऊ लागला. ठीक आहे. हे असं होणारच आहे म्हणजे उरतंय काय पहा तर 22 ला 22 आणि मी याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो. ठीक आहे. हा जो 9 आहे ना, हा 9 याला काय करत असतो 1 न वाढवत असतो. सो मी आय विल राईट हिअर 209.81. ओके. सॉरी सो आय विल राईट हिअर 22 into 209.81. ओके. आता या दोघांचं मात्र मल्टिप्लिकेशन करून आपण आन्सर काढूया, फायनल आन्सर. ठीक आहे. सो 209.81 राईट 81 into हा 81 का घेतलंय मी, हा 9 आहे आणि हा अप्रॉक्सिमेट ठरवताना आपण काय करतो, पुढचा जर 5 किंवा मोर दॅन 5 असेल तर त्याच्या आधीचा नंबर 1 न वाढवत असतो. म्हणजे 0 आहे तो 0चा काय झाला 1 झाला. ठीक आहे. सो मल्टिप्लाइड बाय 22. सो 22 न मल्टिप्लाय करा किंवा 2च आहे त्याच्यामुळे 2 न मल्टिप्लाय केलं तरी तुमचं उत्तर पटकन निघणार, त्यात वेळ लागणार नाही. ओके. हाऊ कसं, हा मी कसं सांगतोय 2 1 जा 2, 2 8 जा 16 कॅरी 1, 2 9 जा 18 प्लस 1 19 कॅरी 1, 22 जा 40 प्लस 1 41. आता पुढं काय येणार आहे तर हेच येणार आहे त्याच्यामुळं 22चा जरी टेबल येत नसेल तरी अशा वेळेस टेन्शन घ्यायचं नाही, एक एक न करायचं, पटकन ती स्टेप खाली येणार आहे ना. सो 2 6 9 1 4. आता त्यांचं ऍडिशन 2 8. सो आय थिंक 15 1 कॅरी 11 1 कॅरी 6 4. सो 4 6 1 5 8 2 4 6 1 5 8 2. आता पॉईंट कुठे द्यावा लागेल 2 नंतर म्हणजे काय झालं पहा 4615.82 सेंटीमीटर क्यूब. हे व्हॉल्यूम कोणाचं झालं हे लक्षात घ्या. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर ओनली. हे फक्त पाण्याचं व्हॉल्यूम झालं. म्हणजे ह्याच्यात जे पाणी आहे ना हे काढल्यानंतर स्पेअर काढल्यानंतर, हा जर स्पेअर काढला तरी वॉटर लेवल खाली येणार आहे कारण तेवढं व्हॉल्यूम कमी होणार आहे. ठीक आहे. सो हे जर काढलं तुम्ही तर हे काढल्यानंतरचं जे व्हॉल्यूम असेल ते किती असेल 4615.82. आता जर स्पेअर असता त्याच्यात तर त्याचं किती व्हॉल्यूम होतं पहा. आपण कुठं काढलं, इथं काढले पण आपण त्याच्यात काय केलं तुम्ही म्हणताल सर हे किती 4170, पण ह्याच्यात तुमचा पायची व्हॅल्यू टाकलेली नाही आणि इथं मात्र मी पायची व्हॅल्यू टाकून काढलेलं आहे. सो दिस इज द आन्सर. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. हे लक्षात घ्या इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे फक्त. ओके. मी याला थोडं सेपरेट करतोय. ओके. दिस इज द मल्टिप्लिकेशन ओनली. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके. तर असं एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल खरं तर खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला थोडं आय थिंक 81 इथं 81च आहे, मी 82 लिहिलंय. ओके. सो 1 इज हिअर. ओके. रिटेक. ओके. लक्षात घ्या तर खूप सोपं आहे, अवघड असं काही नाही. फक्त तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा, का वापरायचा आणि त्याच्यात जे थोडं सायन्स जे येते ना. आता बघा याच्यात थोडं मॅथमध्ये तुमचं काय आलं सायन्स आलं.
हे कुणीतरी तत्व शोधलेलं आहे पहा, की जेवढं पाण्यामध्ये जेवढं वजन टाकाल, जेवढा घनतेचा पदार्थ टाकाल, तेवढंच पाणी काय करतं, बाहेर येतं. हा एक गुणधर्म आहे सायन्स मधला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. अवघड असं काहीही नाही. ठीक आहे. सगळे क्वेश्चन्स फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा, समजून घ्या फॉर्म्युले. महत्वाचं म्हणजे फक्त लर्न करून चालणार नाही. आणि पायच्या व्हॅल्यूमुळं याच्या ज्या फायनल आन्सर्स आहेत ते थोडेफार हलू शकतात. त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही की मागं तर उत्तर असं दिलं, मग कदाचित पायची व्हॅल्यू त्यांना बदललेली असेल, 3.14 घेणं किंवा 22.7 घेणं, याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. किंवा आणखीन याच्यात अजून आन्सर असंही बदलू शकलं असतं. कसं की जर समजा मी यानं इथं मल्टिप्लाय केलं असतं, यानं इथं डिवाइड केलं असतं, 3 ने याला डिवाइड केलं असतं, याने याला डिवाइड, आणि नंतर मल्टिप्लिकेशन केल्यावर सुद्धा याच्यापेक्षा वेगळं आन्सर नक्की आलं असतं. कारण आपण इथं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो ना. आता आय थिंक कदाचित तुमच्या पुस्तकात याचं आन्सर असंही असू शकतं का, काय 461580. ठीक आहे. आता हे 80 आलतच आपल्याकडं, म्हणजे इथंच त्यांना उत्तर स्टॉप केलं. पण 80 घेण्याच्या ऐवजी मी काय केलं, या 9 मुळे याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू चेंज केली. ठीक आहे. म्हणजे 80 उत्तर असेल तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचंय, अवघड असं काही नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ओके, थँक्यू.